पहिल्या पावसाची मजा काही औरच असते। ओल्या मातीचा सुगंध, थंड वारा आणि त्या थेंबांमध्ये लपलेली एक वेगळीच जादू। लहानपणीसारखं तोंड वर करून थेंब जेलायची मजा आजही आठवते। पण थांबा, हा पहिला पाऊस जितका सुंदर वाटतो तितकाच धोकादायकही असतो। तुम्हाला वाटत असेल की पावसाचं पाणी म्हणजे शुद्ध स्वर्गातून आलेलं, पण वास्तव वेगळं आहे। हे थेंब जेव्हा आकाशातून खाली येतात तेव्हा ते आधी आपल्या शहराच्या प्रदूषणातून जातात। धूर, धूळ, केमिकल्स, साचलेला कचरा सगळं काही यामध्ये मिसळतं। डॉक्टर राधिका मेनन सांगतात की पावसाची पहिली सर ही सगळ्यात विषारी असते। महिन्यांपासून साचलेली घाण हे पाणी धुवून आणतं आणि हे पाणी जर चुकूनही प्यायलं तर गॅस्ट्रो, डायरिया यासारखे आजार होऊ शकतात। दीर्घकालासाठी तर अजून गंभीर परिणामही होऊ शकतात। पण याचा अर्थ असा नाही की पावसाचं पाणी वाईटच आहे। योग्य पद्धतीने ते साठवलं, उकळून आणि फिल्टर करून प्यायल्यास ते उपयोगीच आहे। आपल्या पूर्वजांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं शास्त्र शेकडो वर्षांपूर्वीच ओळखलं होतं। म्हणूनच पावसात जरूर नाचा, भिजा, आनंद घ्या, पण हे पाणी प्यायचं विचार करा। आपली तब्येत आपल्यालाच जपायची आहे।